बाया या गवळणीमध्ये, या अभंगामध्ये एका गवळणीशी काय संवाद करतायत त्याच्यावर आपण विस्तार करणार आहोत. तो विस्तार करण्या अगोदर हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे आई पद्मावतीच्या पवित्र दरबारामध्ये. तर या नवरात्राबद्दल मोजकी आणि थोडीशी माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण या पत्रिकेमध्ये ज्या माझ्या महिला भगिनी कीर्तनासाठी आलेल्या आहेत, येऊन गेलेल्या आहेत, त्या सर्व माझ्या महिला सांप्रदायिक भगिनींनी जगदंबेबद्दल किंवा नवरात्राबद्दल भरपूर माहिती आपल्या सगळ्यांना 9 दिवसामध्ये सांगितलेली आहे. आज काल आहे, आज कळसाचं कीर्तन आहे, आज सार आहे या सगळ्या कार्यक्रमाचा. तर मी ही जी मला महत्वाची वाटते अशी मोजकी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. आपले साधू संत सांगतात वर्षभरातून 3 नवरात्र येतात. एका वर्षामध्ये 3 नवरात्र येतात. पहिला नवरात्र आहे वासंतिक नवरात्र की जो वसंत ऋतूमध्ये येतो. पहिला नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी. त्याच्यानंतर येते चैत्री पौर्णिमा. आणि चैत्री पौर्णिमेला गावागावामध्ये देवीचा खूप मोठा उत्सव असतो. तर चैत्री पौर्णिमा याला वासंतिक नवरात्र म्हणतात, म्हणजे वसंत ऋतूमध्ये आलेला. नवीन पालवी फुटलेली असते, सगळीकडे मंगलमय उत्साहाचं वातावरण असतं. हा झाला वासंतिक नवरात्र. दुसरा नवरात्र आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी. त्याच्यानंतर येतो दशहरा आणि दशहऱ्यानंतर येते कोजागिरी पौर्णिमा. या नवरात्राला शारदीय नवरात्र महोत्सव म्हणतात, कारण हा शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमा आहे ना, म्हणून हा शारदीय नवरात्र. तिसरा नवरात्र आहे त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतात. तो मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष नवमी. त्याच्यानंतर येते दत्त पौर्णिमा. त्याच्यामध्ये गीता जयंती हा पर्व काळ आहे. तर तो शाकंभरी नवरात्र आहे. हे 3 नवरात्र आहे. वर्षभरातून 3 नवरात्र येतात. पण महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये अशी एक सुंदर बिंबलेली गोष्ट आहे की महाराष्ट्रीयन लोक खूप जास्त प्रमाणामध्ये उत्साहानं आश्विन मधला जो शारदीय नवरात्र महोत्सव आहे ना, तोच जास्त साजरा करतात. आणि या महाराष्ट्र देशामध्ये जास्तीत जास्त शारदीय नवरात्र महोत्सव, नवरात्र आला की घराची स्वच्छता, मनाची स्वच्छता, आरोग्याची स्वच्छता, सगळ्या गोष्टी स्वच्छ, मनशुद्धी, शरीर शुद्धी, घर शुद्धी, परिसर शुद्धी, आई भगवतीची उपासना, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आई जगदंबा आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी एक ऊर्जा बनून बसलेली आहे. आपल्या पूर्ण शरीरामध्ये आई जगदंबा संचारलेली आहे. थोडंसं चिंतन, थोडासा अभ्यास करा. ती आपल्या कानामध्ये बसलेली शक्ती बनून, म्हणून आपण कानानं ऐकू शकतो. जेव्हा कानांची शक्ती निघून जाईल त्यावेळेला माणूस बहिरा होईल. डोळ्यामध्ये सुद्धा ती शक्ती बनून बसलेली आहे. ज्या वेळेला डोळ्यांची शक्ती निघून जाईल त्यावेळेस माणूस आंधळा होईल. तसंच वाणीची शक्ती, बुद्धीची शक्ती, पूर्ण शरीराची जी हालचाल आहे ना, आई प्रत्येक अवयवामध्ये बसलेली शक्ती रूपामध्ये, तेव्हा माणूस सगळं काही काम, कर्तृत्व, कर्म करतोय. माझं बोलणे लक्षात घ्या. जेव्हा आपण आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर म्हणतात तुमच्यातली शक्ती कमी झाली. काय कमी झाली? शक्ती कमी झाली. शक्ती शब्द वापरतात. असं म्हणत नाही डॉक्टर तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला, तुमच्यातला विष्णू कमी झाला, तुमच्यातला शंकर कमी झाला, असं म्हणत नाहीत. काय म्हणतात? तुमच्यातली शक्ती कमी झाली. म्हणजे आपल्या सगळ्यांना चालवणारी, ऊर्जा देणारी, प्रेरणा देणारी ती शक्ती आहे. ती शक्ती स्वरूपा, ती भगवती, ती पद्मावती. विशेष करून खास खरं पाहता महिला, पुरुष, अबाल, वृद्ध, सर्व जीव जंतू, वृक्ष, वेली, लता, पशु पक्षी सगळ्यामध्ये ती बसलेली आहे. तिनं देवी भागवतामध्ये स्वतः सांगितलंय, या पूर्ण सृष्टीच्या चराचरामध्ये मी बसलेली आहे. तिचं अर्धवाक्य त्यातून देवी भागवताचा जन्म आहे. देवी भागवताची निर्मिती आहे. अर्ध्या श्लोकातून व्यास महाराजांनी 18,000 श्लोकांची निर्मिती केली. तर ती भगवती सगळ्या सृष्टीमध्ये संचारलेली आहे आणि विशेष रूपाने ती स्त्री शक्तीमध्ये आहे, विशेषत्वानं. म्हणून या नवरात्राच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीकडे एक भगवती रूपानं पाहिलं जातं. मी विनंती करेल सगळ्यांना की फक्त नवरात्रापर्यंतच आपल्या पत्नीकडे, गावातल्या स्त्रियांकडे, आपल्या आईकडे, बहिणीकडे तेवढ्याच काळ आपण तिला शक्ती म्हणून पाहू नये. तर ती खरंच शक्ती स्वरूप आहे. जेव्हा कधी आपण तिला पाहू त्यावेळेला ती आपल्याला शक्ती दिसली पाहिजे. आणि माझं बोलणं लक्षात घ्या. पत्नी, स्त्री ही क्षणाची पत्नी आहे. पत्नी ही क्षणाची पत्नी आहे, पण ती अनंत कालाची माता आहे आपली. ती क्षणाची पत्नी आहे पण अनंत कालाची ती आपली माता आहे. ती भगवतीचं रूप आहे.
आणि तिन्ही देवापेक्षा तिचं श्रेष्ठ कार्य आहे. देवी भागवत सांगताय ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांना निर्माण करण्याचं काम आई जगदंबेनं केलं. आणि या तिन्ही देवाकडनं सृष्टी सृजन संगोपन आणि संहारण करण्याचं काम आई जगदंबेनं त्यांच्याकडनं करून घेतलं. तुम्ही म्हणाल कसं? ब्रह्माजीला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्मितीचं काम करा. ब्रह्मदेव म्हटले आई मी हे काम करल, पण हे काम करण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाहीये, मी दुर्बल आहे, मी दुबळा आहे, मी कसं करणार, मला बुद्धीची शक्ती पाहिजे. आई भवानीनं आई भगवतीनं ब्रह्मदेवाला सरस्वती रूपी शक्ती दिली की जी ज्ञानाची आणि विद्येची देवता आहे, जी बुद्धीची देवता आहे. त्या सरस्वती मातेचं ब्रह्मदेवाला सहाय्य झालं आणि त्यातून सृष्टी निर्मितीचं सुंदर काम ब्रह्मदेवानं केलं. एकट्यानं नाही, सरस्वती मातेच्या सहाय्यानं. आजही त्या सरस्वतीचं पूजन प्रत्येक विद्यार्थी जीव करतो. अध्ययन करणारा ज्ञान घेणारा प्रत्येक व्यक्ती त्या सरस्वतीचं पूजन करूनच पुढे चालतो. आजही जग म्हणतंय हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे करी घेवोनिया विना करी मंजूळ गायन हे सभेमध्ये बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. ब्रह्मदेवाला सरस्वती दिली. श्री विष्णू बोलले आई माझं काम काय? म्हणे संगोपनाचं काम. लालन पालन करणं सांभाळणं सोपं नाही, त्यात ती खर्चिक बाजू आहे. त्याच्यासाठी धनाची गरज आहे. लेकरांना चॉकलेट मागितलं, लेकरानं बिस्किट मागितलं, नाहीनं जर दिलं नाही तर ते जीवाला तोडते की मी माझ्या लेकराला खायला खाऊ देऊ शकत नाही. मग देण्यासाठी लेकराचं पालन पोषण करण्यासाठी धनाची गरज आहे. भगवान श्री विष्णू बोलले आई पालन पोषण करणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, मी माझ्याकडे शक्ती नाहीये, मी काय करू? धन नाही. तर धनाची देवता मा लक्ष्मी भगवतीनं दिली. म्हणे ही लक्ष्मी घे आणि संगोपनाचं काम कर. तसं पाहता भगवान महादेव यांच्याकडे संहाराचं काम आहे आणि महादेव तर भोळा देव आहे. भोळी माणसं कुणाचं हत्याकांड करू शकतील काय? भोळी माणसं कुणावर शस्त्र चालवू शकतील काय? मग महादेव हे काम कसं करतात? तर आई जगदंबेनं सांगितलं शंकरा तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही. विराट रूपाची महाभयंकर रूपाची असणारी काली की जी माझी शक्ती आहे ती तुमची अर्धांगिनी असेल. मग ती कधी चामुंडा असेल, ती कधी पार्वती असेल, ती कधी सती असेल, ती कधी उर्मिला असेल, ती कधी रुद्र रूप धारण करेल, ती चामुंडा होईल, अनेक रूपामध्ये येईल आणि ती तुमच्या कामामध्ये तुम्हाला सहाय्य करेल. म्हणजे या तिन्ही देवांची जी कामं आहेत ना तर ही शक्ती शिवाय पूर्ण नाहीत. शक्ती त्यांना सहाय्य आहे. आणि लक्षात घ्या आपल्या सुद्धा जीवनामध्ये ह्या तिन्ही देवांची कामं एकटी मातृशक्ती करते. एकटी मातृशक्ती करते. तुम्ही म्हणाल कशी? जन्म देण्याचं काम, निर्मिती करण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. ते ब्रह्मदेवाचं काम आपली आई करते. आपली जननी आपल्याला जन्म देते म्हणजे ती ब्रह्मदेवाचं काम करते. आई आपलं पालन पोषण करते म्हणजे श्री विष्णूचं काम करते. विष्णूचं काम काय आहे? पालन पोषण करणं. आपली आई जन्म पण देते, ब्रह्मदेवाचं काम करते. आपलं पालन पोषण करते म्हणजे श्री विष्णूचं काम करते. आणि आपल्या दुर्गुणामध्ये आपल्यामध्ये असणारी जी दुर्गुण आहेत ना त्या दुर्गुणांचा ती नाश करते, दुर्गुण संपवते, आपल्याला चांगलं बनवण्याचं काम करते. जिथं चुकलं तिथं दंड देते. म्हणजे शंकराचं सुद्धा काम ते करते आपल्या जीवनामध्ये. ती एकमेव आपली मायेमाऊली मातृशक्ती, आपली जननी जन्मदाती आपली आई आहे. आई ती सुद्धा शक्तीचं स्वरूप आहे. त्या तिन्ही देवाचं काम एकटी आई करते आपल्या जीवनामध्ये.
म्हणून माझ्या ताईंनो, राष्ट्राचा कणा घडवण्याचं खूप मोठं जबाबदारीचं काम तुमच्या माझ्यावरती आहे. केवळ मुलं जन्म घालण्यासाठी आपला जन्म नाहीये, आपलं जीवन नाही. मुलं जन्माला घालून राष्ट्रसेवेसाठी एक युवान, एक तरुण, एक चांगला मुलगा, एक चांगलं व्यक्तिमत्व या मातृभूमीच्या सेवेसाठी तुम्हाला द्यायचंय. लेकराकडनं छोटी अपेक्षा ठेवू नका की त्यांनी आपल्याला म्हातारपणे सांभाळलं पाहिजे, त्यांनी बंगले बांधले पाहिजेत, त्यांनी कुठं या परिवाराचा संसाराचा विस्तार केला पाहिजे, आमचा वंश वाढवला पाहिजे. एवढी छोटी अपेक्षा तुमच्या लेकराकडनं ठेवू नका. असं लेकरू जन्माला घाला आणि असं लेकरू घडवा. त्याला बोला, लेकरा एक वेळेला आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण माता आणि मातृभूमी आणि संस्कृती याच्यासाठी तू खर्ची झाला तरी चालेल. असं लेकरू राष्ट्रसेवेसाठी द्यायचं आपल्याला. तेव्हा आपल्या परंपरा आणि आपल्या पूर्वजांचे रीतिरिवाज टिकून राहतील. लेकराकडनं छोटी अपेक्षा ठेवू नका. आणि ज्याला राष्ट्र कळतंय, ज्याला संस्कृती कळते, ज्याला मातृभूमी कळते, ते मायबापाला कसं विसरणार आहे? ते विसरू शकत नाही. तुम्ही म्हणूच नका आम्हाला म्हातारपणे सांभाळा. त्यांना एकच सांगा, संस्कृती आणि माती या दोन गोष्टी सांभाळ लेकरा, बरोबर ते सगळ्यांना सांभाळत आहे. पण हे तुमच्यावर अवलंबून आहे. आपण म्हणतो आपल्या घरातला कचरा टाक शेजारणीच्या दारात, इथंच चुकतोय आपण. आणि अशानं लेकरं आपल्यालाही सांभाळत नाही. आज आपण त्याला शिकवतो शेजाऱ्याच्या दारात उकिरडा कर, त्या भविष्यात म्हातारपणे तुमच्या अंगावर उकिरडा करल. म्हणून लेकराला चांगलं घडवा, त्याला संस्कार चांगले द्या. राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही सामान्य नाही आहेत, खूप मोठी ताकद आहे आणि आपली खूप मोठी जबाबदारी आहे. स्त्रीनं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आणि माझ्या दादा बाबा काकांनो, फक्त नवरात्रापुरतीच यांच्यामध्ये भगवती पाहायची नाही. ती अनंत कालाची माता आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अखंड भगवती दिसली पाहिजे. अखंड भगवती. स्त्री ही सामान्य नाहीये. माझी मातृशक्ती जेव्हा हातामध्ये पुस्तक घेते ना, तेव्हा तुम्हीच तर शारदा असता. तुम्ही जेव्हा हातामध्ये पुस्तक घेता ना, तेव्हा तुम्हीच शारदा असता. घरातल्या लोकांना स्वयंपाक करून खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा तुम्हीच तर असता. राशीचं माप ओलांडून ग्रहप्रवेश करताना त्या घरची लक्ष्मी तुम्ही असता. घरातलं जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना त्या घरातली रेणुका तुम्हीच असता. आणि घरावर जर संकट आलं तर सिंहाचं काळीज घेऊन जेव्हा सगळ्यात पुढे तुम्ही पळता ना, तर तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. तुम्ही सामान्य नाही आहेत. खूप मोठी ताकद आहे आपल्यामध्ये. फक्त स्त्रीनं स्वतःला ओळखावं. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हे डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? माझं बोलणं समजून घ्या. आपण सामान्य नाही आहेत. आई जगदंबेनं, भगवतीनं, या सृष्टीनं, या निसर्गानं स्त्रीमध्ये प्रचंड सामर्थ्य भरलेलं आहे. फक्त तिनं स्वतःला ओळखायला पाहिजे. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर 350 वर्षापूर्वी 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा एक युगपुरुष, एक क्रांतिकारक, एक क्रांती सूर्य या मातेला दिला. त्या स्त्री शक्तीचं नाव आहे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. जिनं स्वतःला ओळखलं ती राष्ट्रमाता बनली आहे. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं, लोकांचे दगड माती शेण अंगावर घेतलं, पण तुमच्या माझ्यासाठी शिक्षणाची गंगा खुली केली. ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ती सुद्धा एक शक्ती स्वरूप आहे. त्यांनी स्वतःला ओळखलंय. ज्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत काळजाचा तुकडा पाठीला बांधून तलवार हातात घेऊन लढली आणि एकच नारा देत राहिली, मेरी झाशी नाही दूंगी. आजही तिचा नादा अजर अमर झाला. ती स्त्री शक्तीच आहे. फक्त तिनं स्वतःला ओळखलं. तसं आपण स्वतःला ओळखा. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं, एवढं तिनं ओळखलं, तिच्या डोक्यावरचं सासऱ्याचं छत्र संपलं, कपाळावरचं कुंकू पुसलं, काळजाचा तुकडा माती आड गेला, होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण घाबरली नाही, डगबगली नाही. एका पत्रात पेशवाईला तिनं गार केलं. हातामध्ये शिवपिंड घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेला पुत्रासारखं जिनं सांभाळलं, अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तिनं स्वतःला ओळखलं तर एक भगवती या जगाला प्राप्त झाली. फक्त आपण स्वतःला ओळखा. प्रचंड ताकद आहे आपल्यामध्ये. आपलं जीवन फक्त याचं त्याचं बोलण्यासाठी, कुणाची निंदा करण्यासाठी, मेकअप करण्यासाठी आपलं जीवन नाही. स्त्रीला नैसर्गिक सौंदर्य, तिला या सौंदर्यात डबडब करण्याची गरजच नाही. आपण निसर्गतः सुंदर आहोत. देवानं आपल्याला सुंदर बनवलंय. आणि सौंदर्य हे चेहरापट्टीवर दिसऱ्यावर नाही. माणसाचं सौंदर्य, माणसाची उंची ही त्याच्या विचारावर आहे. विचार उंच असावेत, आपलं कर्तृत्व असावं, त्याच्यावर माणसाचं महत्त्व आणि मोठेपण आहे. म्हणून माझ्या ताईंनो, फक्त खाण्यासाठी, भरजरी वस्त्र घालण्यासाठी, मेकअप करण्यासाठी
हिचं ऐकायचं, तिला बोलायचं, हिची सासू आली का आणि तिची सून गेली का, याच्यासाठी तुमचं माझं जीवन नाही. आपलं जीवन याच्यासाठी आहे की आपण स्वतः एक स्वच्छ स्फटिकासारखं पवित्र आणि आरशासारखं स्पष्ट एवढं सुंदर जीवन जगावं. आणि जेव्हा एखादी आई चांगली असेल ना, तेव्हा तिच्या कुशीतून जन्माला येणारं लेकरू हे राष्ट्रभक्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या माऊलीची कुस पवित्र आहे आणि ते कुस पवित्र ठेवण्याचं काम तुमचं आहे, तुमचं कर्तव्य आहे. याच्यासाठी तुमचं मन शुद्ध होण्यासाठी, चांगले विचार तुमच्या अंतःकरणात निर्माण होण्यासाठी या मातीमध्ये कितीतरी राष्ट्रपुरुष, कितीतरी क्रांतिकारक, कितीतरी संप्रदायातल्या माझ्या जणाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई की ज्यांची चरित्र आपल्याला काहीतरी प्रेरणा देऊन जातात, खूप काही शिकवतात. हे जरी नाही कळालं तर ही पद्मावती, ही भगवती तुम्हाला मला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी आज तिच्यासाठी मंदिर आहे. तुम्ही एवढं सुंदर स्वतःला घडवा की आपल्यासाठी नाका मंदिर होईना, पण आपलं नाव तरी कुणी मागे जिवंत ठेवल किंवा आपलं नाव तरी काढल. एवढं तरी माणसाच्या मनातलं मंदिर करायला वेळ लागत नाही. माणसाच्या मनात तुम्ही घर कराल, माणसाच्या मनात तुमचं मंदिर तयार होईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या मंदिरातल्या देवासारखं जगावं लागेल. खूप सुंदर जगणं तरी काय असतं माझ्या ताईंनो, काय असतं जगणं? आपला संसार उगाळून कुणाला देणं म्हणजे खूप मोठं काम करणं? अजिबात तसं नाही. लक्षात घ्या, चांगलं जगणं कशावर असतं? कानानं चांगलं ऐकणं, डोळ्यानं चांगलं पाहणं, तोंडानं चांगलं बोलणं आणि नेहमीच आपण चांगल्या गोष्टीचं चिंतन करणं. आपल्यापासून कोणाला त्रास तर होत नाही ना, आपण कुणाचं नुकसान तर करत नाही ना, आपल्या एका चुकीमुळे राष्ट्राची, समाजाची, गावाची, परिसराची काही हानी तर होत नाही ना, या गोष्टीची काळजी घेणं म्हणजे खूप काही चांगलं जगणं. द्वारकेला चालले होते मी, आदरणीय अण्णांना मला सांगायला आवडेल. आणि राष्ट्रपिता गांधीजींची गोष्ट पुस्तकात खूप लहानपणी वाचलेली की गांधीजींच्या साबरमती आश्रमाच्या अगदी सुरुवातीला गेटलाच 3 माकडांच्या मूर्त्या आहेत. एका माकडानं डोळ्यावर हात ठेवलेले आहेत, एकानं कानावर हात ठेवलेले आहेत, एकानं तोंडावर हात ठेवलेले आहेत. हे पुस्तकात वाचलेलं, पण एवढी तळमळ असायची की ते मला पाहायला कधी भेटल. नेहमीच चांगल्या गोष्टींची ओढ. तर योगायोगानं तीर्थयात्रासुद्धा करतो आम्ही, मठाचं बांधकाम व्हावं, कारण कुठली मदत नाही, मग कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला निधी गोळा व्हावा आणि मठाच्या बांधकामासाठी आपण धडपड करावी या उद्देशानं जिथे माझी कथा कीर्तनं होतात तिथली लोक माझ्यासोबत यात्रेला येतात. आम्ही द्वारकेला गेलो एकदा, आणि द्वारकेला जाताना अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाला जायचं याचा हट्ट धरला मी. माझ्यासोबत सगळ्याच लोकांना त्या आश्रमात जाण्याचा योग आला. आणि आश्रमाच्या सुरुवातीला जे मी पुस्तकात वाचलं ते मला पाहायला मिळालं. खरंच एका माकडाच्या डोळ्यावर हात, कानावर हात, तोंडावर हात. तर त्यांचा उद्देश असा होता, ती दाखवत होते, माणसाला शिकवत होती. माकडं माणसाला शिकवताय. एक माकड ज्यानं डोळ्यावर हात ठेवले ते सांगतंय डोळ्यानं वाईट पाहू नका. ज्यानं तोंडावर हात ठेवलाय ते म्हणतात तोंडानं वाईट बोलू नका. ज्यानं कानावर हात ठेवलाय ते माकड सांगतंय की तुम्ही कानानं वाईट ऐकू नका. हे माकड शिकवतंय माणसाला, पण माणसं ऐकत काय? प्रामाणिक आहेत तुम्ही? हे माकड शिकवतंय पण माणसं ऐकत नाहीत. पण हे माकडा करून शिका तुम्ही, ऐका, समजून घ्या आणि सुंदर जगा. जेव्हा तुम्ही कान, डोळे, देवाना दिलेल्या इंद्रियाचा, प्रत्येक इंद्रियाचा जेव्हा चांगला वापर कराल ना, तेव्हा तुम्ही आपोआप देव व्हाल. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. देव नाही होता आलं काही हरकत नाही, चांगला माणूस व्हा. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. फूल होऊन जगाला सुगंध देता आला नाही तर काहीच हरकत नाही, पण काटा होऊन कोणाच्या पायात सुद्धा टोचायचं नाही. कुणाचं घर बनवता आलं नाही काही हरकत नाही, पण बनलेलं घर जाळण्याचं, कुणाची झोपडी जाळण्याचं काम कधी करायचं नाही. कुणाचं लग्न जुळवता नाही आलं काही हरकत नाही, पण लग्न मोडण्याचं तरी काम करायचं नाही. चांगलं करता आलं तर करा, नाही करता आलं तर काही हरकत नाही, पण कुणाचं वाईट करायचं नाही. एवढं जरी तुम्ही सांभाळलं तर जग तुम्हाला आपोआप देव माणूस म्हणल. देव माणूस हे सगळं आपल्या हातामध्ये आहे, फक्त हे आपण करायला पाहिजे. माझं बोलणं तुम्हाला जड वाटू देऊ नका, अजिबात वाटू देऊ नका, कारण हे सगळं बोलणं, हे बोलायचं सोपं आहे, पण हे ज्यांनी सत्यात आचरणात आणलं ना त्यांना आदरणीय पद्मभूषण अण्णासाहेबजी हजारे म्हणतात.
हे ज्यांनी आचरणात आणलं त्यांना अण्णासाहेब म्हणतात, हजारे अण्णासाहेब. हे बोलायचं सोपं आहे, पण हे आचरणात आणावं माणसानं. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. कशासाठी मिळालंय? माणसाचं जीवन कशासाठी मिळालं? ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख ज्याला वाटून घेता येतं, सुखाला वाटून घेणारे खूप भेटतील या जगामध्ये. वाढदिवसाला शुभेच्छा देणारे, एखादं पद भेटल्यावर सत्काराचा हार शाल घेऊन येणारे खूप भेटतील, पण दुःख वाटून घेणारे कमी आहेत या जगामध्ये. ज्याला दुःख वाटून घेता येतं ना, समजावं तो माणसातला माणूस आहे. आणि हे जगायचं आहे आपल्याला, हे फक्त बोलायचं नाही. आज या राळेगण सिद्धीमध्ये एक व्यक्तिमत्व श्रद्धेय आदरणीय, आम्हाला ज्यांच्या चरणावर प्रचंड श्रद्धा आहे, आम्ही खूप लहान आहोत, उभ्या हिंदुस्थानची ज्यांच्या चरणावर श्रद्धा आहे, असे पद्मभूषण अण्णासाहेबजी हजारे हे एक आहेत या गावामध्ये. मी तर पद्मावती भगवतीला प्रार्थना करेल, माझ्या अण्णासारखी अनेको व्यक्तिमत्व प्रत्येक गावात तयार होऊ दे मा. या भारत मातेचं नाव मोठं व्हायला, आणखी उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आज साऱ्या जगाला अण्णांच्या चरित्राची ओढ आहे. कशी घडली अण्णा? अण्णांच्या चरित्रावरची पुस्तक आम्ही वाचतो, त्यांच्यावरचे धडे वाचतो. मी काय सांगावं, तुमच्या सानिध्यात तुम्हाला सहवास आहे अण्णांचा, तुम्ही भाग्यवान आहात. कदाचित सांगताना एखादी गोष्ट आमची चुकल, पण तुम्ही अनुभवातली माणसं आहात. अण्णांच्या सारखं काहीतरी आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिव्य करण्याची संधी प्राप्त व्हावी, ही माझी सुद्धा भगवतीला प्रार्थना आहे. तिच्या चरणी माझी प्रार्थना आहे. असो, अण्णांच्या चरणावरती वारंवार वारंवार वंदन करून आपण काल्याच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. अभंग, त्या अभंगामध्ये की जो तुकोबारायांचा आहे, त्या अभंगामध्ये एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण, त्या गवळणीचा भाव मांडलेला आहे. माझ्या ताईदादांना माझं बोलणं लक्षात घ्या. आता आपण गवळणीमध्ये प्रवेश करणार आहोत. कुठलंही काम असू द्या, ते काम करत असताना त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. काम चालू आहे पण त्याचं चित्तच नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. काम करताय तुम्ही पण त्याच्यात तुमचं चित्त नाही, ते काम व्यवस्थित होऊ शकत नाही. भगवंताचं नामस्मरण करताय, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं चित्त पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. अनेक तीर्थावर जा पण चित्तच नाही, तीर्थ फिरून उपयोग नाही. कोणतंही काम करा, त्या कामामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. मग ते प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल, तुमचा संसार सुद्धा सुंदर तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या संसारात तुमचं चित्त असेल. लग्न झालेल्या बाईला सारखंच माहेराची जर आठवण येत असेल तर त्याचा संसार कसा सुंदर होईल? तिचं चित्त तिच्या संसारामध्ये पाहिजे.
प्रपंचात उन्नत व्हायचंय, चित्त एकाग्र करा. शिक्षणात पुढे जायचंय, चित्त एकाग्र करा. कोणतंही क्षेत्र घ्या, व्यवसाय घ्या, उद्योग घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, पुढे जायचंय तुम्हाला, चित्त एकाग्र करा. आणि परमार्थात सुद्धा सबल व्हायचं असेल तर चित्त तुमचं भगवंताच्या ठाई लागणं फार गरजेचं आहे. भगवंताच्या चरणावर चित्त लागलं, देवाकडे चित्त लागलं की तुमचा परमार्थ सफल झाला. गोकुळातल्या गवळणी चित्तच हरवून बसायच्या, चित्त भगवंताकडे जायचं त्यांचं. आणि मग त्या गवळणी आज शास्त्र पुराणामध्ये अजर अमर झाल्या का? चित्त वाहिलं त्यांनी देवाला, त्या विसरल्या स्वतःला. खरंच काम करताना माणसानं स्वतःला विसरून जावं. अण्णांचं ज्या वेळेला आंदोलन चालू होतं दिल्लीमध्ये, उपोषण करणं ही गोष्ट सोपी नाही. आणि मनाची किती तयारी, एक दिवसाचा उपवास माणसाला सहन होत नाही. 9 दिवसाचा नवरात्र महिन्यापासून तयारी असते फराळाची. आपली नवरात्र आहे 9 दिवसाचा, पण फराळाची तयारी 1 महिन्यापासून. अण्णांनी उपोषण केलं, ही गोष्ट सोपी आणि साधी नाही दादा. उपवासी राहणं हे सोपं नाही. पण अण्णांना हे का जमलं? तर अण्णा ते काम करताना स्वतःला विसरले होते. स्वतःला विसरले होते. स्वतःला विसरल्याशिवाय ध्येयापर्यंत माणसाला जाता येत नाही. त्याला ध्येय वेळ म्हणतात. गवळणी सुद्धा भगवान परमात्माच्या कृपेला पात्र झाल्या का? त्या स्वतःला विसरल्या. किती विसरल्या? विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती परमानंदे वेधली वेधली वेधली. पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी. वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी, पावा घोंगडी घेऊनी पायी. गवळणी स्वतःला विसरल्या. त्या कशा विसरल्या तुम्हाला सांगणारे, पण एका एका गवळणीची कथा आहे का? गवळणींनी भगवान श्रीकृष्ण परमात्माला चित्त अर्पण केलं आणि देवाकडे चित्त वाहिल्यामुळे त्यांना स्वतःचं भान राहिलं नाही. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. अशी एक उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण आहे. ती एवढी महान आहे कृष्णचरित्रामध्ये, एवढी महान आहे की तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. एवढी महान आहे ती, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. ऐका ना, तिच्या पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा. एवढी महान आहे ती. भक्ती भगवंताचं भजन करते, नवलच नाही, भगवान तिचं भजन करताय. ती भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. भगवान तिचं भजन करतात. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे
राधा के बिना श्याम आधा 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 राधा के बिना श्याम आधा कहते राधे श्याम रे जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे सगळ्यांनी हात उंच घ्या राधा राणीच्या भजनामध्ये आपण तल्लीन व्हा आपण स्वतःला विसरून जा या कीर्तनासाठी श्रद्धेय अण्णा आमच्या समोर आहेत परिसरातली लोक आलेली आहेत थेट घोड नदी शिरूरहून काही माझ्या परिचित भाविक इथे आलेले आहेत राधा राधा जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम बोलो राधे बोलो राधे बोलो राधे 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 बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधा